वाशिम येथे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी जिल्ह्याचा पदभार सांभाळल्यापासून अवैध धंद्यावर धडक कार्यवाही करून लाखो रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त केला आहे। तसेच वाशिम जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 70 ठिकाणी पोलीस पेट्रोलिंग ठेवण्यात आली असून जिल्ह्यातील 1053 सर्व बूथला त्यांनी भेटी दिल्या आहेत। SST 94 पथके तयार करण्यात आली असून FST 11 पथके तयार केली आहेत। त्यामध्ये पोलीस अधीक्षक 1, अप्पर पोलीस अधीक्षक 1, पोलीस उप अधीक्षक 4, पोलीस निरीक्षक 6, उप अधीक्षक 80, कर्मचारी 1002, होमगार्ड 888, BSF कंपनी 1, छत्तीसगड SAF कंपनी 2 एवढे मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे। एरिया डोमिनेशन करिता 31 पथके नेमण्यात आली असून निवडणूक संबंधाने आतापर्यंत 16,16,420 रुपये जप्त करण्यात आले असून 48,190 किलो चांदीचे दागिने किंमत 12,20,000 व टाटा झेस्ट कार किंमत 5 लाख रुपये असा एकूण 17,20,000 तसेच विशेष बाब म्हणून NDPS ऍक्ट प्रमाणे एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला पकडून 1,85,96,310 रुपयाची अफू पावडर जप्त केली असून तसेच आचारसंहिता कालावधीत अवैध दारे 260 गुन्हे 14,01,952 रुपयाचा माल जप्त केला आहे। पोलीस स्टेशन मालेगाव अंतर्गत ग्रामनगर तासगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी महादेव पांडुरंग पाटे, राजू राधेश्याम दिनोते यांच्या गोठ्यावर छापा मारून निवडणूक संदर्भाने देशी दारूचा अवैध साठा जप्त केला आहे। जप्त केलेल्या अवैध दारूमध्ये भिंगरी संभाचे दारूचे 267 बॉक्स 6,65,000 रुपये किमतीचे जप्त केले आहे। ही वाशिम जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कार्यवाही असून या कार्यवाहीमुळे पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे। कारंजा लाड येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा विशेष वृत्तांत।